नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नुकतेच नागपूरला पोलीस आयुक्त म्हणून हजर होणारे वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे संस्थापक डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांच्या कार्याचे व हिंदुत्वाचे मनापासून कौतुक केले. नांगरे पाटील जे काही बोलले ते चुकीचे काहीच बोलले नाही असे आपण समजूया. चुकीचे बोलले की बरोबर बोलले हा विषय वेगळा आहे, त्याबद्दल नंतर सविस्तर बोलूया. या चर्चेचा केंद्रबिंदू कोणत्याही व्यक्तीचा नसून सेवेत असलेल्या IPS अधिकारी एखाद्या विशिष्ट वैचारिक संघटनेच्या व्यासपीठावरून तिची सार्वजनिक स्तुती करू शकतो का हा आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याला कारणही तसेच आहे. सेवेतील कोणत्याही अधिकारी राजकारणात भाग घेणाऱ्या संघटनेशी संबंधित असू शकत नाही. भारतीय प्रशासकीय सेवा नियमांचे नांगरे पाटलांकडून उल्लंघन झाले की काय हा वेगळा विषय आहे. पण ज्याप्रमाणे देशातील अनेक IPS व IAS अधिकारी भाजपमध्ये सहभागी होऊन आमदार, खासदार व मंत्री झाले आहेत, त्यामुळे विश्वास नांगरे पाटलाचा प्रवास त्या दिशेने तर निघाला नाही ना. त्यांच्या वक्तव्यामुळे अशी शंका येत आहे. निवृत्तीनंतर आमदार, खासदार, राज्यपाल होण्याचे डोहाळे लागले तर नाही ना, असेही त्यांच्या बोलण्यावरून वाटत आहे. कोणताही प्रशासकीय अधिकारी अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करणार नाही, कारण त्या अधिकाऱ्याला चौकशीला सामोरे जावे लागते हे त्याला ठाऊक आहे. निदान विश्वास नांगरे पाटील तर अजिबात सार्वजनिक ठिकाणी एका विशिष्ट विचारधारेच्या संमेलनात असले अडचणी देणारे वक्तव्य करणार नाही हे ठरवून झाले आहे की काय अशी शंका येत आहे. यामागचे कारण म्हणजे चर्चेची धूळ उडवून देणे किंवा सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस डिपार्टमेंटबद्दल शंका निर्माण करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू तर नाही ना, अशी शंकेला वाव आहे. मुंबईवर जेव्हा अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळी त्यांच्याशी दोन हात करणारे जे कोणी अधिकारी होते त्यात विश्वास नांगरे पाटील देखील होते. तरी देखील तत्कालीन सरकारने त्यांच्याबद्दल चौकशी केली होती. आता तर सरकार समर्थक संघटनेच्याच कार्यक्रमाला ते गेल्याने चौकशी कोण करणार. त्या कार्यक्रमात एक श्रोता म्हणून ते गेले असते तर समजले गेले असते, पण संघाच्या थेट व्यासपीठावर ते गेले. याशिवाय त्यांचे गुणगान देखील गायले, म्हणूनच विरोधी पक्ष त्यावर आक्षेप घेत आहे. अर्थात ज्या अर्थी नांगरे पाटील नागपूरला गेले त्या अर्थी त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असणारच. चौकशी वगैरे काही होणार नाही, परंतु एका चांगल्या अधिकाऱ्याला विनाकारण राजकीय बट्टा लागला हे मान्य करावे लागेल. की निवृत्तीनंतर फायदा व्हावा म्हणून राजकीय बट्टा लावून घेतला अशी पाल मनात चुकचुकत आहे. त्यांचा पोलीस वेशातील गणवेश हा केवळ पोशाख नाही, तो राज्यघटनेने दिलेल्या जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यामुळे विश्वास नांगरे पाटलांनीच नव्हे तर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या भूमिकेमुळे, वक्तव्यामुळे पक्षपातीपणाचा आभासही निर्माण होणार नाही याची दक्षता व खबरदारी घेणे ही गरजच असते. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते आणि टाळ्यांपेक्षा तर संस्थेचा सन्मान अधिक मोलाचा असतो. पोलीस अधिकारी हा केवळ कायद्याचा रक्षक नसतो, तर तो राज्यघटनेच्या तटस्थतेही प्रतीक असतो. त्यामुळे सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि तटस्थता जपणे अपेक्षित असते. या बाबतीत नांगरे पाटील जरा कमीच पडले. जर एखाद्या कार्यक्रमात अधिकाऱ्याने आयोजकांवर किंवा विशिष्ट व्यक्ती संस्थेवर स्तुतीसुमने उधळण्याचा आभास जरी निर्माण झाला तरी सामान्य नागरिकांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतात. पोलीस दलावरील जनतेचा विश्वास हा त्यांच्या तटस्थतेवर उभा असतो. म्हणूनच कोणत्या सार्वजनिक व्यासपीठावर जावे याचा विचार विश्वास नांगरे पाटील यांच्या सारख्या सोज्वळ अधिकाऱ्यांनी तर केलाच पाहिजे. जरी कार्यक्रमाला गेलेच तर बोलताना प्रत्येक शब्द अत्यंत संयमाने वापरणे आवश्यक असते. वैयक्तिक भावना आणि अधिकृत जबाबदारी यांच्यातील सीमारेषा पुढे जाऊ नये हीच लोकशाहीची अपेक्षा आहे. लोकशाही आणि घटनात्मक व्यवस्थेमध्ये पोलीस, न्यायपालिका आणि प्रशासनाची निष्पक्षता ही राज्यव्यवस्थेची मूलभूत ताकद मानली जाते. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक IPS अधिकारी पदाची शपथ घेताना संविधानाचे पालन करण्याची, धर्म, जात, भाषा किंवा राजकीय विचारांपासून अलिप्त राहून सर्व नागरिकांशी समान वागणूक देण्याची आणि आपली कर्तव्य पूर्णपणे निष्पक्षपणे पार पाडण्याची प्रतिज्ञा करत असतो. त्यामुळे कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सार्वजनिक वर्तनाकडे समाजाचे विशेष लक्ष असते. येथे प्रश्न संघ किंवा इतर कोणत्याही संघटनेच्या समर्थनाचा किंवा विरोधाचा नाही. मूळ प्रश्न असा आहे की सेवेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या घटनात्मक पदाच्या मर्यादा ओलांडून एखाद्या विशिष्ट विचारसरणीची स्तुती करावी काय हा आहे. राज्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ प्रत्यक्ष कामातच नव्हे तर सार्वजनिक वर्तनातूनही आपली निष्पक्षता सिद्ध केली पाहिजे. टीकाकारांचे म्हणणे आहे की एखाद्या विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिची स्तुती करणे हा सामान्य नागरिकाचा अधिकार असू शकतो, परंतु सेवेत व्यक्तीमुळे त्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय तटस्थता कायम राखणे आवश्यक आहे. उद्या दुसरा एखादा अधिकारी दुसऱ्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या बाजूने अशीच भूमिका घेतल्यास सरकारची भूमिका तीच राहील का, या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांची प्राथमिक निष्ठा राज्यघटनेशी असावी की एखाद्या विशिष्ट वैचारिक संघटनेची असावी. एखादा अधिकारी विशिष्ट संघटनेशी उघडपणे जवळीक दाखवत असेल तर त्याच्या शासकीय निर्णयावर भविष्यात वैचारिक प्रभाव पडू शकतो, असा जनतेमध्ये समज निर्माण होऊ शकतो की नाही. विश्वास नांगरे पाटील यांनी संविधानापेक्षा संघाला मोठे मानले का? भारतीय संविधानाची शपथ घेऊन सर्व धर्म आणि सर्व नागरिकांची समान वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारून एक IPS अधिकारी सेवेत प्रवेश करतो. त्याची ओळख कोणत्याही धर्म, जात, पक्ष किंवा विचारधारेची नसते. त्याची ओळख फक्त आणि फक्त संविधानाशी असते. राजकीय तटस्थता हा IPS सेवेचा आत्मा आहे. जेव्हा एखादा अधिकारी सार्वजनिकपणे एका विशिष्ट विचारधारात्मक संघटनेच्या व्यासपीठावर गौरवोद्गार काढतो तेव्हा उद्या त्याच्या निर्णयावर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही याची खात्री कोण देणार? सामान्य पोलीस कर्मचारी राजकीय भूमिका घेताना आढळला तर कारवाई होते. मग वरिष्ठ IPS अधिकाऱ्यासाठी वेगळे नियम आहेत का काय, असाही प्रश्न निर्माण होऊ राहिला. पोलीस दलातील अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो, विचारधारेचा प्रचारक नाही. म्हणून संविधानाची आणि नांगरे पाटलांसारख्या माणसाची ही काळजी वाटते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतात आणि काय कारवाई करतात याकडे महाराष्ट्रातील तमाम संविधानप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.